नरेंद्र दाभोळकर यांच्या खुनातील आरोपींच्या विरोधात पुरावे सिद्ध झालेले आहेत, त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त शिक्षा देण्यात यावी अशी मागणी डॉक्टर दाभोळकर यांच्या कुटुंबियांनी न्यायालयाकडे केली आहे। याबाबतचे लेखी म्हणणे ॲडव्होकेट ओंकार नेवगी यांनी गुरुवारी दिनांक 22 विशेष न्यायाधीश पी जाधव यांच्या न्यायालयात सादर केले। केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या CBI वकिलांचा अंतिम युक्तिवाद संपल्यानंतर डॉक्टर दाभोळकर कुटुंबियांच्या वतीने न्यायालयात लेखी म्हणणे सादर करण्यात आले। मानसशास्त्रीय मूल्यांकन करण्याच्या पुराव्या देखील मूल्य आहेत, असे सर्वोच्च न्यायालयाने 2023 साली दिलेल्या एका निकालात नमूद आहे। त्यामुळे या गुन्ह्यातील आरोपींचे मानसशास्त्रीय मूल्यांकन विचारात घेत पाहिजे अशी मागणी देखील अर्जात करण्यात आली आहे। 1 मार्चला बचाव पक्षाच्या वतीने अंतिम युक्तिवाद सुरू होणार आहे। त्यापूर्वी आम्ही 2 महत्त्वपूर्ण न्यायनिवाड्याचे दाखले देणार आहोत, असेही ॲडव्होकेट नेवगी यांनी सांगितले। डॉक्टर दाभोळकरांवर गोळ्या झाडणाऱ्या आरोपींना 2 प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी छायाचित्रासह न्यायालयात ओळखले आहे। तसेच डॉक्टर दाभोळकर यांचे शवविच्छेदन करणारे ससूनचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अजय तावरे यांनी सर्व माहिती न्यायालयात सांगितली आहे। आरोपी अंदू भोरे यांनी गुन्हा केल्याचे कबुली जबाब अतिरिक्त न्यायालयात दिला आहे। या सर्वांच्या आधारे आरोपी विरुद्ध अनेक पुरावे सिद्ध झाले आहेत, असे या अर्जात नमूद आहे। रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।